तुमच्या मोबाईलचा डाटा पटकन संपतो? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, यूट्यूब वापरताना अर्ध्यापेक्षा जास्त डाटा वाया जातो. हो, अगदी खरं आहे. पण काही काळजी करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे यूट्यूब डाटा सेटिंग्स, ज्या केल्यामुळे तुमचा इंटरनेट पॅक दुप्पट वाढेल आणि तुम्हाला होणार आहे जबरदस्त फायदा. मग चला तर सुरू करूयात. सुरुवातीला ॲप ओपन करा. तुमचा लोगो दिसेल, त्यावर क्लिक करा. असा इंटरफेस येईल. वरती सेटिंग लोगो दिसेल, त्यावर क्लिक करा. वरती स्क्रॉल करा. खाली पहा व्हिडिओ क्वालिटी प्रेफरन्स दिसेल, त्यावरती टॅप करा. असा इंटरफेस ओपन होईल. इथे पहा व्हिडिओ क्वालिटी ऑन मोबाईल नेटवर्क्स हे ऑप्शन दिसेल. त्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. ऑटो रिकमेंडेड, दुसरा आहे हायर पिक्चर क्वालिटी आणि तिसरे आहे डाटा शेअर. यापैकी डाटा शेअर ऑन करा. यामध्ये लो क्वालिटी दिसेल, परंतु डाटा भरपूर सेव्ह होईल. त्यानंतर त्याखाली पहा व्हिडिओ क्वालिटी ऑन वायफाय दिसेल. त्यामध्ये वायफायसाठी हायर पिक्चर क्वालिटी ऑन करू शकता. त्यानंतर पाठीमागे या. प्लेबॅकवरती टॅप करा. त्यामुळे तुमचा डेटा सेव्ह होईल. त्यानंतर पुढील सेटिंग पाहू. पाठीमागे या. डाटा सेव्हिंगवरती क्लिक करा. इथे पहा डाटा सेव्हिंग मोड दिसत आहे, तो ऑन करा. ही सेटिंग ऑन केल्याने तुमचा डाटा भरपूर सेव्ह होईल. त्यानंतर खाली पहा म्युटेड प्लेबॅक इन फेड्स ओव्हर वायफाय ओनली हे ऑप्शन ऑन करा. त्यामुळे तुमचा डाटा सेव्ह होण्यास मदत होईल. आता पुन्हा पाठीमागे या. डाउनलोड्सवरती क्लिक करा. असा इंटरफेस येईल. इथे पहा डाउनलोड्स क्वालिटी दिलेले आहेत. त्यामध्ये डाउनलोड क्वालिटीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. पण जर मीडियम किंवा लोवरती क्लिक केल्यास आपला डाटा सेव्ह होतो. आपण आता शेवटची सेटिंग पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आता पाठीमागे या. आपल्या मोबाईलच्या सेटिंगवरती क्लिक करा. ॲप्सवरती क्लिक करा. ॲप्स मॅनेजमेंटवरती टॅप करा. वरती स्क्रॉल करा. इथे यूट्यूब सिलेक्ट करा. डाटा युजेसवरती क्लिक करा. शेवटी पहा बॅकग्राऊंड डाटा ऑप्शन दिसेल, ते ऑफ करा. म्हणजे बॅकग्राऊंडला डाटा यूज होणार नाही आणि तुमचा डाटा वाचेल. या सोप्या सेटिंग करा आणि पहा तुमचा डाटा दुप्पट वाढेल. तुमचा डाटा सेव्ह झाला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.